नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। परिसर अभ्यास 1 त्यातील प्रश्न क्रमांक 1 एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 1 पृथ्वीचा आकार कसा आहे? पृथ्वी एक गोलाकार आहे। याचा अर्थ त्याचा आकार गोलाकार आहे, परंतु पूर्णपणे गोलाकार नाही। ते विषुववृत्तावर थोडेसे फुगलेले असते आणि ध्रुवावर सपाट असते। मुख्य दिशांची नावे लिहा। पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या 4 मुख्य दिशा आहेत। 3 तुमच्या तालुक्याचे नाव लिहा। माझ्या तालुक्याचे नाव माढा आहे। विद्यार्थ्यांनी स्वतःच्या तालुक्याचे नाव लिहायचे आहे। 4 महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 2 चुकी बरोबर ते लिहा। 4 गुणांसाठी त्यातील 1 उपदिशा 4 आहेत, बरोबर। गंगा ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे, चूक। गोदावरी नदी आहे। नोव्हेंबर महिन्यात दिवस लहान व रात्र मोठी होत जाते, बरोबर। आपण शेजाऱ्यांना मदत करू नये, चूक। प्रश्न क्रमांक 3 थोडक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी आपल्याला विविधतेची ओळख कशी होते? उत्तर आपल्यापेक्षा वेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक शेजारी राहत असतील तर त्यांच्याकडील खाद्यपदार्थ, त्यांचे वेगळे सणवार यांच्याबद्दल आपल्याला सहज माहिती मिळते। यातूनच आपली विविधतेची ओळख होते। 2 पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो? उत्तर पृथ्वीवर प्रकाश सूर्यापासून येतो। परिसर अभ्यास 2चे प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1 सिद्दी जोहरने टिंबटिंब गडाला चौफेर वेढा दिला, पन्हाळा। 2 शाहिस्तेखानाने पुण्यात टिंबटिंब येथे मुक्काम केला, लाल महाल येथे मुक्काम केला। प्रश्न क्रमांक 4 एका वाक्यात उत्तरे लिहा। 2 गुणांसाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला? उत्तर मुघलांच्या आर्थिक स्थैर्याला बाधा आणणे आणि मराठा शक्तीचे प्रदर्शन करणे या उद्देशाने सुरतेवर छापा घातला। 2 आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले? आपला आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेठारे पाठवण्यास सुरुवात केली। प्रश्न क्रमांक 5 थोडक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी त्यातील पहिला प्रश्न 1 सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला? या प्रश्नाचे उत्तर पाहण्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विषयांचे पेपर आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत। उत्तर पाहू। अरे तुमचा बाप येथे मरून पडला आहे आणि तुम्ही येथे भागूबाईसारखे काय पळता? मागं फिरा आणि युद्ध करा, कारण तुम्ही ज्या दोरीने वर चढला ती दोरी कापून मी तुमची महागार रोखली आहे। दुसरा प्रश्न मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला? उत्तर मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान मुरारबाजींना म्हणालेला की तू मुघलांच्या गोटात ये, तू मर्दाना शिपाई आहेस, तुझा येथे मान सन्मान होईल। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा।